नमस्कार मंडळी. आज आपण पोळी स्पेशल पुरणाच्या पोळीची रेसिपी बघणार आहोत. ही पोळी इतकी मऊसूत बनते की तुम्ही कशीही घडी घातली तरी ती तुटणार नाही, फुटणार नाही. त्याचबरोबर चाळणीशिवाय पुरण तयार कसं करायचं ते देखील आज आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 1.5 कप चणा डाळ घेतलेली आहे. तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता. तुमच्या घरात जर कमी लोक असतील तर तुम्ही त्या हिशोबाने पुरणपोळीही बनवू शकता. तर इथे मी 1.5 कप चणा डाळ घेतलेली आहे. ती 2 ते 3 पाणी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आता त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून अर्धा तास किंवा 15 मिनटं असं तुमच्याकडे जेवढं शक्य होत असेल तेवढं तुम्ही ती डाळ अशी भिजत घालायची आहे. खूपच जास्त टाईम अशी तिला भिजत न घालता 15 मिनटं कमीत कमी आणि जास्तीत जास्त अर्धा तास आपण अशी ही डाळ भिजत घालायची आहे. एकीकडे मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं कुकरमध्ये. 1 ते 1.5 ग्लास आपण हे पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण ही जी काही चणा डाळ भिजलेली होती ती घालायची आहे आणि व्यवस्थित असं त्यामध्ये थोडीशी चवीनुसार अशी हळद टाकायची आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून झाल्यावर त्याला कुकर असा बंद करून घ्यायचा आहे आणि 2 शिट्ट्या आपण या डाळीच्या अशा काढून घ्यायच्या आहेत. जर का तुमची 2 शिट्टीमध्ये जर डाळ शिजली नाही तर तुम्ही 1 शिट्टी अजून एक्स्ट्रा काढून घ्यायची आहे, जेणेकरून तुमची डाळ जी आहे ती व्यवस्थित अशी मऊसूत शिजेल आणि आपली एक्स्ट्राची जी मेहनत आहे, जी जास्तीची मेहनत आहे ती वाचेल. तर एकीकडे आपण डाळ शिजत आहे तोपर्यंत कणिक मळून घेणार आहोत. तर एका कढईमध्ये मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी इथे घेत आहे मैदा. तर मैदा आणि गव्हाचं पीठचा जो रेशो दिलेला आहे नक्की या हिशोबाने तुम्ही पुरणाची पोळी ही बनवून बघा. मऊसूत बनेल आणि चांगला टाईमपर्यंत टिकेल देखील. तर थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून आपण ही कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची. अगदी आपण पुरणाच्या खापरवरच्या ज्या पुऱ्या असतात, ज्याला मांडे म्हणतो, त्या टाईप आपली ही कणिक अशी बनून तयार होते. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर थोडं थोडं पाणी लागत लागत आपण ही कणिक अशी मळून घ्यायची. सुरुवातीलाच आपण त्यामध्ये तेल असं घालायचं नाही आहे. तेल हे शेवटी मळताना मळून झाल्यानंतर मग थोडंसं तेलाचा हात आपण कणकेला लावणार आहोत. तर व्यवस्थित असं आपण थोडं थोडं पाणी हाताच्या सहाय्याने जसं मी तुम्हाला इथे दाखवत आहे तसं तुम्ही घेत व्यवस्थित अशी कणिक ही मळून घ्यायची आहे. मस्तपैकी आपली ही कणिक जेवढी तुम्ही चांगल्यापैकी मळाल तेवढी तुमची कणिक ही छान सॉफ्ट होईल आणि मस्तपैकी तुमच्या ह्या पुरणाच्या पोळ्या बनून देखील तयार होतील. अगदी तुटत नाही, फुटत नाही, अगदी गुबगुबीत आपली ही पुरणपोळी इथे तयार होते. तर एकीकडे आपली ही जी डाळ आहे तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला चेक करून दाखवणारच नाही, कारण ही डाळ आपच डोळ्यांनी दिसते की किती छानपैकी अशी शिजलेली आहे, मस्तपैकी फुललेली आहे. तर आपण ते चाळणीमध्ये जे काही पाणी काढलेलं होतं डाळीचं, त्याचं आपण म्हणजेच जी कटाची आमटी असते त्याचा कट आपण तो काढून घेतलेला आहे साईडला. तर त्याची आपण आमटी बनवणार आहोत. म्हणजेच मी तुम्हाला इथे दाखवणार नाही, त्याचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी मी ती जे काही पाणी होतं म्हणजेच आमटीचा काही कट होता तो साईडला ठेवलेला आहे. आता एका कढईमध्ये आपण ती डाळ अशी काढून घ्यायची आहे आणि मी इथे 1 वाटी इथे गूळ घेतलेला आहे. मला जास्त गोड नको होतं म्हणून मी गुळाचं माप हे 1 वाटी ठेवलेलं आहे. म्हणजेच थोडंसं 1 वाटीच्या वरती तरी जाईलच 1 कपच्या वरती. तर तुम्हाला जर जास्त गोड हवी असेल पुरणपोळी तर तुम्ही 1.5 कप डाळसाठी 1.5 कप 1.5 कप गूळ हा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मंद आचेवरती त्याला पहिले मिक्स करून घ्यायचा आहे. तो वितळल्यानंतर फुल गॅसवरती मस्तपैकी हे जे काही आपलं गूळ आणि डाळचे मिश्रण आहे ते असं फेटून घ्यायचं आहे. सुंठ पावडर, वेलची पावडर आणि त्यामध्ये मी टाकलेलं आहे जायफळ पावडर. हे तिघं मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी बटाट्याचं जे मॅशर असतं त्याच्याने मी ही डाळ अशी मॅश करून घेत आहे. बघू शकता आपण किती छानपैकी आपली ही डाळ अशी एकसंध गतीने आपण अशी मॅश करून घेत आहोत. अगदी तुम्हाला एक डाळ जरी दिसली असेल तर सांगा मला कमेंटमध्ये. तर एकही डाळ तुम्हाला यामध्ये दिसणार नाही. अगदी आपण चाळणीतून म्हणजे जाळीतून किंवा पुरणाच्या मशीनमधून जी डाळ आपण चाळतो, गाळतो, त्याच हिशोबाने आपल्या इथे हे पुरण तयार झालेलं आहे. तर नक्की या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी तयार करून बघा. तुमची डबलची मेहनत वाचेल. तर एकीकडे मी हे पुरण चांगल्यापैकी घट्ट झाल्यानंतर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि गार करायला ठेवलेलं होतं. आत्ता आपण त्याचे असे मीडियम साईजचे असे ज्या हिशोबाने तुम्हाला छोट्या-मोठ्या पुरणपोळ्या बनवायच्या आहेत, तेवढे तुम्ही त्याचे असे गोळे करून घ्यायचे आहेत. बघू शकता आपली कणिक देखील मस्तपैकी अशी मांडे जे बनवतो आपण तशी झालेली आहे. तर आपण त्यामधून एक गोळा असा काढून घ्यायचा आहे पिठाचा. मोठा लिंबू जो असतो ना मोठ्या साईजचा, तेवढा आपण इथे पिठाचा असा गोळा काढून घ्यायचा आहे. आता आपण तो कोरड्या पिठामध्ये बुडवून
त्याला आपण असं व्यवस्थित असं वाटीचा आकार देणार आहोत. तर तुम्ही ही लाटून पारी तयार करू शकता किंवा हाताने 2 अंगठ्याच्या सहाय्याने आपण ही जी काही कणकेची पारी ती तयार करायची आहे. आणि एक गोळा घ्यायचा आहे त्या पुरणाचा आणि तो त्यामध्ये टाकून पुरण आतमध्ये प्रेस करायचं आहे, आतमध्ये ढकलायचं आहे आणि पीठ बाहेर ओढायचं आहे. बघू शकता आपण मी जसं करून दाखवलेलं आहे तुम्हाला स्पष्ट तसंच तुम्ही करायचं आहे. आता आपण ते सगळं व्यवस्थित असं त्याला बंद करून झाल्यानंतर त्याचं तोंड बंद केल्यानंतर असं हाताने थापून घ्यायचं आहे अगोदर. त्याची चाळ बनवून घ्यायची आहे आणि नंतरनी मग थोडंसं पीठ वरून टाकून झाल्यानंतर, खालून टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं हलकं-हलकं जे काही नवीन शिकणारे असतील त्यांनी हलकं-हलकं असं हाताने प्रेस करत जायचे चारी बाजूंनी आणि मस्तपैकी अशी आपली ही पुरणपोळी अशी लाटून घ्यायची आहे. जे कोणी नवीन पुरणपोळी बनवणारे असतील, जे कोणी नवीन सुरुवात करत असतील त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त आहे हा व्हिडिओ. जर का तुम्हाला चांगल्यापैकी जमत असेल आणि जर का कोणाला गरज असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करून बघा. तर बघू शकता आपण किती सुंदर अशी ही पुरणाची पोळी आपण अगदी 1 मिनिटामध्ये अशी ही पुरणाची पोळी अशी लाटून दाखवलेली आहे. तर बघू शकता आपण किती सुंदर अशी आपली एकसंध अशी पुरणपोळी सगळीकडे पुरण असं पसरलेलं आहे दिसत असेल तुम्हाला. तर अशीच पुरणपोळी तुम्ही देखील बनवा. तर इथे आपली जी पुरणाची पोळी आहे पहिला भाग हा शेकून झाला आहे. वरून आपण थोडंसं तूप टाकायचं आहे मस्तपैकी. आता तव्यावरती तिला मस्तपैकी अशी आलटी-पलटी करून घ्यायची आहे. तर मस्तपैकी अशी गुबगुबीत अशी आपली पुरणाची पोळी फुललेली आहे बघू शकता. आणि सुंदर असा त्याला कलर देखील आलेला आहे, टेक्स्चर देखील आलेलं आहे. कुठे फुटली असेल तर मला नक्की सांगा. अगदी सुंदर अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. तर ही पुरणपोळीमध्ये आपण पुरण हे अगदी म्हणजे चाळणीने किंवा पुरणाच्या मशीनने आपण हे पुरण असं तयार केलेलं नाही आहे. तर आपण डायरेक्ट कढईमध्येच त्याच कढईमध्ये आपण हे पुरण हे तयार करून घेतलेलं आहे. दुसरी पारी देखील मी तशीच तयार करत आहे. मी लाटून पारी बिलकुलही तयार केलेली नाही आहे. अगदी सहज हलक्या हाताने आपली ही पारी बनून तयार होते. कारण मी पीठच तसं तुम्हाला इथे मळून दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की तसं पीठ मळा, जेणेकरून तुमचं देखील जे काही पुरणपोळीचा जो बेत आहे तो देखील यशस्वी होईल. तर दुसरी पुरणपोळी देखील मी तुम्हाला तशीच लाटून दाखवत आहे. खूप लोकांना पुरणपोळी बनवणं अवघड वाटतं, पण मला खूपच सोपं वाटतं कारण ही पुरणपोळी अगदी झटक्यात बनून तयार होते. त्याचबरोबर तुम्ही बघत असाल सगळीकडे एकसारखं पुरण असं पसरलेलं आहे. वरूनच दिसत आहे ज्यावेळेस आपण लाटलेली आहे. तर इथे मी दुसरी पुरणपोळी देखील तुम्हाला अशी व्यवस्थित अशी तव्यावरून जर का तुमची पुरणपोळी सटकत असेल तर अगोदरच तुम्ही त्यावरती तेल टाकायचे किंवा तूप टाकायचे असं काही न करता कोरडीच तुम्ही अगोदर तिला पलटून घ्यायची आहे आणि मग नंतरनी दुसऱ्या भागाला तुम्ही त्यावरती तूप टाकायचं आहे किंवा तेल टाकायचं आहे. जर का तुम्ही तूप नसेल खात तर तेल टाका आणि जर तुम्ही तूप खात असाल तर तुपाचाच आवर्जून वापर करा. आणि जर का तुमच्याकडे दोघं ऑप्शन नसतील खात, बटर खात असतील त्याचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता. तर मस्तपैकी टम्म फुगलेली आपली दुसरी पुरणाची पोळी ही तयार होत आहे. तर हळूहळू आपण गॅस हा एकदमच फुल न करता मीडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती आपण हा गॅसवरती ही पुरणाची पोळी अशी शेकून घ्यायची आहे. अगदी फुटत नव्हती पण मी तिला या खुर्पीच्या सहाय्याने मी तिला अशी थोडंसं टॅप करून तिला अशी त्याच्यातली हवा काढून घेतलेली आहे. तर मस्तपैकी आपली ही पुरणाची पोळी इथे तयार झालेली आहे. काही लोकांची पुरणपोळी बिघडण्यामागचं कारण मेन गूळ असतो. कारण गूळ हा व्यवस्थित असा निवडणं गरजेचं असतं. तर गूळ निवडताना लालसर कलरचा असा गूळ निवडायचा आहे. येलो कलरचा गूळ हा निवडायचा नाही कारण तो चिक्कीचा असतो. जेणेकरून आपलं पुरण हे कडक होणार नाही आणि पुरणपोळी मस्त अशी मऊसूत बनेल. आणि त्याचबरोबर तुम्ही गुळाची पावडरचा देखील इथे यूज करू शकता. बघू शकता किती सुंदर अशी टम्म फुगलेली आहे आपली ही पुरणपोळी. तर गूळ देखील चांगला निवडायचा आहे जेणेकरून तुमची पुरणपोळी छान बनेल. अगदी चिक्कीचा गूळ आपण ओळखूच शकतो तर तो टाळायचा आहे. चिक्कीचा गुळाचा इथे वापर करायचा नाही आहे. तर अगदी मऊसूत अशा आपल्या या पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहे. सगळीकडे एकसंध असं आपलं पुरण असं पसरलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की फीडबॅकमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.